डिझाईन ती डिझाईन या सगळ्याचे करता धरता आपल्या राहिलेल्या कालच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांना शेडिंग करायला घेतलं. वेलकम टू डे 91 ऑफ डेली व्लॉग्स मध्ये. काय करणार, शेडिंगचं काम उरकवायचं पटापट. आणि आपले बाकीचे रिदुम द भालेकर भाई होते, ते मातेच्या मूर्त्यांची फिनिशिंग करत होते. सिद्धी मॅडम रोजच्या प्रमाणे आपले फिनिशिंगला लागलेले आणि हिमांशू भाई हात जॉईनिंगचं काम करत होते. थोडंफार राहिले ते. आणि नंतर ही नॉर्मल कलर त्याच्यावर शेड पडल्यावरती काय फरक वाटतो, तर कमळ कसं हे होतं ते बघा. कमळला जी शेडिंग मारली त्याच्यानंतर तो मॅट टोनचा लुक चेंज केलाय. मूर्तीमध्ये शेडिंग का महत्वाचे असतं, तर हे कारण असतं एकदम लाईट कलरला म्हणजे एक नॉर्मल कलरला ते एकदम चांगले ओरिजिनल लुक देतं. त्यासाठी आपण शेडिंगचं काम करतो. आणि आपला भाई हे बघा कोळसा जाळतोय काय, आता आपल्याला मूर्त्या पण सुकवायच्या आहेत पटापट. आणि आपले एक नंबर जे कलाकारी केली ते बघा कोण आहे. डिझाईन ती डिझाईन या सगळ्याचे करता धरता हिला बघून घ्या. अंकिता मॅडम आणि मॅडमचा बर्थडे. अंकिता मॅडमचे आभार. इकडे तर बघा आता. धन्यवाद, एक नंबर. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा ना. आज आपल्या सिद्धिताई आणि सोम भाई या दोघांचा बर्थडे होता, तर कसा सेलिब्रेट केलाय बघा तुम्ही. धूमधडाक्यात बर्थडे साजरा करून आपण निघालो नंतरला राईड करायला. चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.